श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे। हा संदेश स्किप न करता पूर्ण ऐका। स्वामी तुम्हाला दुःख, दारिद्र्य, संकट, गरिबीतून कशा प्रकारे बाहेर काढतात। स्वामी आपल्यासोबत आहेत का? स्वामी कुठल्या प्रकारे आपल्याला मदत करतात? तर चला जाणून घेऊया या छोट्याशा संदेशातून। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा। एक राजा होता, तो रोज मंदिरात जात असे। त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षा रक्षकही असत। मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे। त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्हीही बाजूला भिकारी बसलेले असत। त्यातला एक भिकारी म्हणत असे, राजा, तुला देवाने बरेच काही दिले आहे, तर तू त्यातले थोडे मला दे। त्याच वेळेस दुसरा भिकारी म्हणत असे, देवा, तू राजाला बरेच काही दिलं आहेस, तर तू मला थोडे दे। म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणे करत असे आणि दुसरा देवाकडे मागणे मागत असे। राजाकडे मागणे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत असे, राजाचं आपला देव आहे, तो असताना तू देवाकडे का मागतोस? देव काही देत नाही। राजाचा आपला पोशिदा आहे, तोच आपल्याला देईल। त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला, राजा आपला पोशिदा आहे हे खरं आहे, तरीही सगळ्या सृष्टीचा पोशिदा देव आहे, म्हणून काही मागायचं असेल तर मी देवाकडेच मागतो। भिकाराचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले। एक मोठे पातेले घेऊन त्याच्यामध्ये खीर भरून राजाने त्या भिकाऱ्याकडे पाठवली। ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला। तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला, बघ, राजाकडे मागितल्याचा फायदा, त्याने माझे मागणे पूर्ण केले, नाहीतर तुझा देव तुझं ऐकतही नाही। असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो, तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान। असे म्हणत खिरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो। उरलेली खीर प्याल्यावर पातेल्याच्या तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या। ते पाहून भिकारी आनंदून गेला। त्याने लगेच देवाचे आभार मानले। त्याला खीर मिळाली आणि गुप्त धनही मिळालं। राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला। त्याला वाटले, नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल, त्याचे आयुष्य बदलून गेलं असेल। पण तिथे जाऊन पाहतो तर झाले उलटच। राजाने त्या भिकाऱ्याला विचारले, तुला खीर मिळाली नाही का? भिकारी म्हणाला, मिळाली राजेसाहेब, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे। मी माझ्यातली खीर उरलेली दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले, देव आपले ऐकत नसतो, आपला राजा आपले घराणे ऐकतो, तोच आपले भले करतो। राग आला की काय कुणास ठाऊक, तो आज आलाच नाही, गेला असेल देवाकडे मागायला। ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो तो कायम रिकामाच राहतो। स्वामी भक्तांनो, या संदेशाच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्या लक्षात आलीच असेल की देवानं दिलेलं कधीही सरत नाही आणि आपण दुसऱ्याकडून मागून घेतलं ते कधीही आपल्याला पुरत नाही। आपल्या आयुष्यात काही नाही मिळालं तरीही चालेल, पण ब्रह्मांड नायक स्वामी समर्थाचा आशीर्वाद सदैव मिळाला पाहिजे। म्हणूनच स्वामींचे नामस्मरण करा, अनेक समस्या तुमच्या दूर होतील, गरिबी दूर होईल, दारिद्र्यता दूर होईल। फक्त स्वामींचे नामस्मरण करा। स्वामी भक्तांनो, आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा। श्री स्वामी समर्थ।